बदलापूरकरांनो, चल रे घोड्या टुनुक टुनुक हे बालगीत आपण ऐकलं असेल, पण तुम्हाला घोड्यावर बसल्यासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या आणि सर्वाधिक वर्दळीचा असणाऱ्या एकमेव असा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर कोणत्याही वाहनाने प्रवास केला तर त्याचा प्रत्यय आपल्याला प्रत्यक्ष घेता येईल. बदलापूर शहराला खड्ड्यांचे शहर अशी नवीन ओळख आता मिळत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या पुलावरून विशेषतः मोटारसायकलने येणाऱ्या जाणाऱ्या चालकाने प्रवास केला तर आपण घोड्यावर तर बसून जात नाही ना असा प्रश्न पडतो. काही महिन्यापूर्वीच या पुलावरील खड्डे बुजवण्यात आले होते, पण मागील 3 ते 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांचा आकार आता तलावासारखा होत चालला आहे. दरवर्षी लाखो रुपये या उड्डाण पुलावरील रस्त्याच्या डागडुजीसाठी खर्च होतात. बदलापूर शहरातील पूल, रस्ते आणि खड्डे हे ठेकेदार आणि त्यांच्या हितचिंतकांच्या मान्सूनचाच नाही तर 12ही महिन्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा ठरत आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच या उड्डाणपुलाची डागडुगी केली होती, मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुलावर खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती या पुलासह बदलापुरात इतर ठिकाणी पाहायला मिळते. मोठमोठ्या खड्ड्यातून वाहन चालवताना चालकासोबतच प्रवाशांना देखील हादरे बसून कंबरड्या मोडण्याची वेळ आले. त्यातच पावसामुळे पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे लहान मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अनेकदा शाळा सुटण्याच्या वेळी या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवास मिळते, परिणामी वाहतूक देखील मंदावते. या पुलाच्या बाजूने असणारा पादचारी रस्ता हा देखील धोकादायक झाला आहे. याबाबत एका वाहन चालकाने सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक देश विदेशात दौरे करत असतात, पण पंतप्रधानांनी एकदा बदलापूर दौरा देखील याच पुलावरून करण्याचे जरी ठरवले तरी हा उड्डाणपूल कायमचा खड्डेमुक्त होऊन बदलापूरकरांची या जीवघेण्या खड्ड्यातून सुटका होईल. या खड्ड्यांबाबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मागील 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने बदलापुरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे आकार आणि त्यांच्या संख्या सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांसोबतच नागरिकांना देखील याचा त्रास होतो. मात्र गणरायाचे आगमन होण्यापूर्वी नगर परिषद क्षेत्रातील सर्व खड्डे बुजवले जातील, एकही खड्डा रस्त्यात दिसणार नाही असा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.